मुरबाड विधानसभेचे लोकप्रिय उच्च शिक्षित अपक्ष उमेदवार शैलेश केसरीनाथ वडनेरे यांनी प्रचारात आघाडी घेतलं तर दिसून येत आहे। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या शैलेश वडनेरे यांनी बदलापूरकरांची करभार टाळण्यासाठी नेहमी पुढाकार घेतला आहे। याशिवाय क्रीडा उपक्रमांचे आयोजन, बारबी धरणाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी, बदलापुरांची पाणी टंचाई, वीज कपाती विरुद्ध लढा, रोजगार मेळावा, अभ्यासिकेची सुरुवात, खड्ड्यांविरोधात आंदोलन, कोरोना काळात मोफत सेवा तसेच सागर इन्व्हेस्टमेंट घोटाळ्यातील गुंतवणूकदारांना साथ देत आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले। बदलापूर शहराच्या विकासासाठी तसेच बदलापूरकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाश्वत विकासाचा सक्षम पर्याय म्हणून येत्या विधानसभा निवडणुकीत मुरबाड मतदारसंघातून फलंदाज या चिन्हासमोरील बटन दाबून शैलेश केसरीनाथ वडनेरे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। मुरबाड विधानसभा मतदारसंघासाठी आपण या ठिकाणी अपक्ष उमेदवार अर्ज भरलेला आहे। आपण अपक्ष उमेदवार आहात। विधानसभेचा कोणताही विकास झालेला नाही। 20 वर्षापासून विकास रखडलेला आहे। पुनरावृत्ती नकोय, परिवर्तन हवंय। जनतेचा आवाज काय सांगा? निश्चितपणे या ठिकाणी मुरबाड विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार म्हणून आपण निवडणूक लढवतोय आणि आमचा या ठिकाणी दावा आहे की या ठिकाणी जे विद्यमान आमदार आहेत म्हणजे माजी आमदार, या माजी आमदारांनी 20 वर्षांमध्ये या विधानसभा क्षेत्रामध्ये कोणती विकासाची कामं केलेली आहे। या बदलापूर शहरामध्ये आणि मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहेत। त्यामध्ये प्रमुख समस्या जर पाणी आणि वीज आहे। या ठिकाणी बदलापूर शहराची लोकसंख्या मुरबाड विधानसभा क्षेत्रातील लोकसंख्या ज्या वाढली त्यामुळे नागरी सुविधा देण्यामध्ये या ठिकाणी आमदार अपयशी ठरलेले आहेत। त्याचप्रमाणे वीज समस्या असो आणि विशेषतः रस्त्यावरती प्रचंड प्रमाणात खड्डे आज या ठिकाणी आपण पाहायला मिळत आहेत। तर या ठिकाणी काँक्रीटचे रस्ते जे केले जात आहेत ते ठेकेदारांचं त्या ठिकाणी खिसे भरण्याकरता केले जातात असा या ठिकाणी माझा दावा आहे। तर निश्चितपणे या विधानसभा क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं चांगली विकासाची कामं जर व्हायची असतील, चांगले रस्ते, वीज, पाणी आणि मेन म्हणजे दळणवळणाचे साधन, त्याने रेल्वे एक फार मोठी समस्या आहे। या निश्चितपणे बदलापूर शहरामध्ये रेल्वेतून 3 ते 4 लाख लोक रोज प्रवास करत असतात। तर त्यांची एक जीवघेणी परिस्थिती त्या ठिकाणी प्रवाशांची आहे। तर या सर्व समस्या आपल्याला सोडवायच्या आहेत। शिक्षण असो, आरोग्य असो, या क्षेत्रात देखील काम करायचं आहे। गेल्या 20 वर्षामध्ये अशी कोणतीही विकासाची कामं या आमदारांकडून होऊ शकलेली नाहीत आणि या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे देखील तशा प्रकारे विकासाची कोणतीही दृष्टिकोन त्या ठिकाणी दिसून येत नाही। मला वाटतं निश्चितपणे हे कमी शिकलेली मंडळी राजकारणामध्ये येऊन काम करत असतात, परंतु माझ्यासारखा सिव्हिल इंजिनियर आणि कायद्याचं शिक्षण घेणारा विद्यार्थी या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर या ठिकाणी मुरबाड विधानसभेचा आमदार झाला तर निश्चितपणे प्रत्येक नागरिक समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही, सुटल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे विकासाची भूमिका घेऊन या ठिकाणी मुरबाड विधानसभा क्षेत्रातून या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवतोय आणि बॅट्समन माझं चिन्ह आहे। निश्चितपणे चौकार, षटकार आणि या ठिकाणी 23 तारखेला विजयी शतक मारून या ठिकाणी मुरबाड विधानसभेमध्ये आमदार म्हणून त्या ठिकाणी मी विधानसभेत जाईन याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही। जाता जाता मतदारांना काय संदेश द्या? निश्चितपणे खऱ्या अर्थानं तरुणांना, वंचितांना आणि सर्व समाज घटकांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांची स्वप्न जर पूर्ण करायची असेल तर माझ्यासारखा उच्च शिक्षित सिव्हिल इंजिनियर, कायद्याचा विद्यार्थी असलेला तरुण या ठिकाणी विधानसभेमध्ये आपण पाठवा आणि खऱ्या अर्थानं मुरबाड विधानसभेचा भाग्योदय त्यातून होईल। त्यामुळे बॅट्समन जे आपलं चिन्ह आहे त्याच्यावरती आपल्याला त्या ठिकाणी आपलं बटन दाबा, मतदान करा आणि निश्चितपणे मला या ठिकाणी आपला प्रतिनिधी पाठवा। आपली सर्व स्वप्न मी पूर्ण करीन हा विश्वास या ठिकाणी मी आपल्याला देतो। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।